नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 129. शूलपाणी झाडीच्या उत्तर तटावरील राणी काजल माता आणि मथवाडची नेहा. नर्मदा मातेच्या उत्तर तटावरून माझी मार्गक्रमणा सुरू होती. हाफेश्वर ओलांडले म्हणजे उत्तर तटावरील शूलपाणीच्या झाडीचा मध्यभाग आलेला होता. या नकाशामध्ये आपण बघू शकता हिरव्या रंगाने दाखवलेला जो भाग आहे तो शूलपाणीची झाडी आहे. याच्या मधोमध नर्मदा मैया वाहताना आपल्याला दिसते. खालच्या बाजूला महाराष्ट्र आहे आणि वरच्या बाजूला डावीकडे गुजरात आणि उजवीकडे मध्य प्रदेशच्या सीमा आहेत. महाराष्ट्रातलं तोरणमाळ अभयारण्य, गुजरातमधलं शूलपाणेश्वर अभयारण्य आणि या दोघांच्या सीमेवर असलेलं गुजरात आणि मध्य प्रदेशच्या रतनमहल स्लॉथ बिअर सँक्च्युरी किंवा अस्वल अभयारण्य, हे सगळा शूलपाणीच्या झाडीचाच भाग आहे. हाफेश्वर हा या झाडीचा मध्यभाग आहे जो लाल रंगाने दाखवला. अशी 3 अभयारण्य तसं तिथे आहेत. इथून पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मला देवादादाने सर्व मार्ग समजावून सांगितले होते. प्रत्येकाला आपला मार्ग निवडता यावा म्हणून सर्वच मार्ग इथे व्यवस्थित देतोय. कृपया नीट अभ्यासावेत. सर्वात पहिला मार्ग जो खरा परिक्रमा मार्ग होता तो आता 100% जलमग्न झाला आहे. याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे जुन्या पुस्तकांमध्ये सापडणारे उल्लेख आणि मंदिरं इथे तुम्हाला आता सापडणार नाहीत. किंबहुना सरदार सरोवर धरणाची उंची दर काही वर्षांनी थोडी थोडी वाढवली जाते. त्यामुळे कदाचित आता मी सांगितलेली गावंसुद्धा काही वर्षात जलमग्न होऊ शकतात. तरी देखील मी माहिती करून घेतलेले विविध मार्ग खालीलप्रमाणेत. सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे डांबरी सडक. त्यासाठी तुम्हाला पुन्हा उलटा फिरावं लागतं. हाफेश्वरवरून उलटं फिरून कवाठ, रेणदा, छक्तला, उमराली, सोंडवा, कवडा, डही, धरमराय, कोटेश्वर, गेहलगाव, चिखलदा किंवा कोटेश्वर, निसरपूर, कडमाल, नर्मदानगर, चिखलदा असा तो मार्ग आहे. वयस्कर परिक्रमावासी या मार्गाने जातात. दुसरा मार्ग पूर्णपणे नर्मदा मातेच्या काठावरून जाणार आहे. इथं मंदिरं किंवा आश्रम अजिबात नाहीत. त्यामुळे जाताना स्वतःच्या सोबत शिधा बाळगलेला बरा पडतो असं मला देवादादाने सांगितले. परंतु मार्ग मात्र निश्चितपणे आहे. हा मार्ग खालीलप्रमाणे: हाफेश्वर, आबादिया, चिखलदा, जलसिंधी, सकरजा, मथवाड, आजानबारा, भिताडा, सुगत, झंदाना मध्ये हाथिनी नदी लागते, ककराना, दभानी, छाछकुवा, दसाना, कष्टा, धरमराय, देहर, चंदनखेडी, कोटेश्वर, खापरखेडा. यातल्या भिताडा या गावासमोर आपली बाबरीची शाळा येते. मथवाड मार्गे जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे. तो असा: हाफेश्वर हे गुजरातमधलं शेवटचं गाव आणि मध्य प्रदेशातलं पहिलं गाव होतं आंबासापडी. आंबासापडी किंवा आंबाचापडी, राणी काजल, खटामडी, वाकनेर, मुरब्या, वेलीफल्या, मथवाड, बामणशेरी, अठ्ठा, उमरठ, टेमला, कवडा, डही, धरमराय, पिपरीपुरा, कोटेश्वर, गेहलगाव, चिखलदा हा मध्यम मार्ग समजावा. मी पहाटेच मुक्काम सोडला होता. मध्ये आडवा आलेला एक मोठा ओढा मला ओलांडायचा होता. पावसाळ्यामध्ये हा भरून जातो. आता मात्र पाणी उतरल्यामुळं लोकांनी जागजागी शेती केली होती आणि कुंपणे घातली होती. इथून ओढा ओलांडण्याचा मार्ग मोठा मजेशीर होता. वाटेमध्ये अनेक घरं, शेतं, कुंपणं ओलांडून जावं लागतं. स्थानिक गावकरीसुद्धा तसेच जात होते. एके ठिकाणी तर चक्क एका घराच्या आतून जावे लागते. ते लोकही सरावले होते, काही बोलत नसत. एका ठिकाणी मात्र 5 फूट कुंपणावरून उडी मारून जावे लागले. आदिवासी स्त्रियासुद्धा या 5 फूट कुंपणावरून लिलया चढून उड्या मारताना पाहिल्या आणि मला अचंबा वाटला. खूप चिवट लोक आहेत. पुरुष झाडावर चढून लाकडं तोडतातच, परंतु स्त्रिया देखील न घाबरता झाडाच्या टोकावर चढून लाकडं तोडताना दिसतात. दणदण चढतात आणि उतरतात. पटापट उतारावरून पळत उतरतात. 4-4 हंडी डोक्यावर घेऊन चालतात. कित्येक किलोमीटर चालतात. कुठली तक्रार नाही, काही नाही. याच वयाच्या शहरातल्या तरुणी कशा वागतात याची जर तुलना केली तर त्यांना या आदिवासी महिलांकडून शिकण्यासारखं खूप आहे असं वाटतं. नर्मदा खंडातील स्त्रिया या एकंदरीतच
अत्यंत कष्टाळू, सुस्वभावी, गृहकर्तव्यदक्ष, निरोगी, सुदृढ, सुशील आणि आनंदी आहेत. लहानपणापासूनच एक स्त्री म्हणून नर्मदा मातेच्या रूपाने तिला पूजले जाते व त्या माध्यमातून मिळणारा मानसन्मान कदाचित तिला थोडे वेगळे घडवतो की काय हा संशोधनाचा विषय निश्चितपणे आहे. या भागाला एकाच गोष्टीचा मात्र शाप लागला आहे आणि तो म्हणजे व्यसनाधीनतेचा. इथे आबालवृद्ध, स्त्री पुरुष सर्वजण व्यसनं करतात. इथल्या एक जात सर्व स्त्रिया बिमल पान गुटखा खातात. गुजरातमध्ये बिमल प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवर सिल्वर महक नावाचा पान मसाला मिळतो आणि पुढे मध्य प्रदेशात राजश्री पान मसाला सर्रास खाल्ला जातो. महाराष्ट्रामध्ये देखील विमलचं प्रसिद्ध जास्त आहे. मोहाची दारू तर इथं सर्वच जण पितात, किंबहुना त्याला दारू मानतच नाहीत, ते इथले सार्वजनिक पेय मानले जाते. 4 पैशांसाठी असल्या विषारी पदार्थांची जाहिरात करणारे देशद्रोही कलाकार बघा. त्यांना माहिती आहे की हे जीवघेणं उत्पादन आपण लोकांना घ्यायला सांगतोय, तरी देखील केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि टिचभर पोटासाठी समाजाचा विचार न करणाऱ्या अशा कलाकारांचा करावा तेवढा निषेध थोडा आहे. हे बघा, हे काळवेट मारणारे महाराज. सरकारने अशा कलाकारांवर कारवाई करण्याचं धोरण ठेवलं पाहिजे. तसेच अशी एकही जाहिरात त्यांनी केली की त्यांना चित्रपटात काम करायला बंदी केली पाहिजे. त्यांचे सगळे पुरस्कार काढून घेतले पाहिजेत, कारण चित्रपटात आदर्श वागवून जाहिरातीतून तो त्यांचा खरा आदर्श समाजापुढे मांडतात. हे फारच भयानक आहे. असो, इकडे मोहाच्या झाडांना चैत्राची पालवी फुटली होती. नव्या लुसलुशीत हिरव्यागार पानांनी पळसाची झाडे डवरत होती. कुठून पाणी आणतात ती झाडं काय माहिती. काल मी ज्या वाजेपूरच्या किंवा वजेपूरच्या विहिरीमध्ये आणि बावडीमध्ये गेलो होतो, तिथे एकाने मला सांगितलं होतं, ते मला या निमित्ताने आठवलं. या विहिरीचं बांधकाम करताना एक मोठं जाडजूड वडाच्या झाडाचं मूळ अडवालं होतं. ते छाटल्याबरोबर इकडे 10 किलोमीटर दूर असलेल्या मथवाड गावातला वटवृक्ष अचानक वाटला. इतकी दूर यांची मुळं जातात. हापेश्वर मार्गे सर्वात प्रचलित झालेला मार्ग म्हणजे परत कडीपाणीला जाऊन लिंबी वखतगड मार्गे आठ्ठा गावात येणे. कलहंसेश्वर या नावाची मोठी रंजक कथा आहे. कलहंस ऋषी तप करत असताना त्यांची परीक्षा पाहायला इंद्रदेव आले. कलहंस ऋषींनी त्यांना ओळखल्यावर इंद्रदेवांनी वर मागायला सांगितला. तेव्हा त्यांनी असा वर मागितला की शंकरांना इथं बोलवावे, आणि त्याप्रमाणे कलहंसेश्वर महादेव तिथे प्रकट झाले. इथे धरण होण्यापूर्वी हा पर्वत खूप कठीण होता आणि इथे येताना परिक्रमावासी धापा टाकत किंवा हाफत हाफत येत म्हणून याचं दुसरं नाव हाफेश्वर पडलं. हे तर आपण पाहिलंच. मी चालताना पायाखाली अखंड डोंगरांच्या वाटा होत्या. कधी चढ तर कधी उतार. सपाट रस्ता लागतच नव्हता. वस्ती अत्यंत विरळ होती, किंबहुना नव्हतीच म्हटलं तरी चालेल. या रस्त्याने कधीच कोणी परिक्रमावासी जात नसल्यामुळं मला बघितल्यावर लहान मुलेच काय, परंतु स्त्री पुरुष हे घरात पळून जात आणि लपून मला बघत. या भागामध्ये घरोघरी धनुष्यबाण आणि हत्यारे असतात. इथे नुकतेच काही रस्ते बनवण्यात आले होते, परंतु ते अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने बनवले गेले होते. कुठल्याही गाडीला सहन होणार नाहीत अशा प्रकारचे उतार आणि चढ इथे देण्यात आले होते. इथं गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांची सीमा रेखा आखण्याचं एक काम एक छोटासा नाला करतो. त्याच्या प्रवाहाने या दोन्ही राज्यांना विभाजित केले. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जसे मुख्य गाव असते त्याच्या बृहत वस्तीला किंवा बुजुर्ग वस्तीला, जुन्या वस्तीला बुद्रुक म्हणलं जातं आणि किरकोळ किंवा खुर्द असलेल्या वस्तीला खुर्द म्हणलं जातं. तसंच विशिष्ट समाजाच्या किरकोळ वस्तीला वाडी म्हणलं जातं. तसं इथं फल्ली अथवा फल्या असतात. साध्या भाषेत फळी हा मध्य प्रदेशचा भाग असून देखील इथे भाषा मात्र भील आणि पावरी हीच चालत होती. हिंदी, मराठी किंवा इंग्रजी कोणाला फारसं येत नव्हतं. मध्य प्रदेशचा हा अलिराजपूर जिल्हा होता. चालत चालत मी आंबा सापडी किंवा आंबा चापडी नावाच्या गावात पोहोचलो. नर्मदा माता माझ्या उजव्या हाताने वाहतच होती, परंतु इथं तिचं विशेष सुंदरसं दर्शन झालं. एका घरातून मला आवाज देऊन पाणी पाजण्यात आलं, तर दुसऱ्या घरातील आदिवासीने सुंदर असा कोरा काळा चहा पाजला. त्या आदिवासी तरुण मुलाने दोन्ही घरांच्या मधोमध एक जागी नेऊन माझा सुंदर फोटो काढला आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. इथे मागे नर्मदा माता वाहताना दिसते, परंतु तिचे पाणी इतके स्थिर आणि शांत आहे की नीट पाहिल्याशिवाय ती नर्मदा माता हे कळत नाही. कारण डोंगराचे सुंदर असे प्रतिबिंब नर्मदा मैयामध्ये पडलेलं असून नीट पाहिल्याशिवाय पाण्याची पातळी कळतसुद्धा नाही. आता हेच ते चित्र आहे बघा. तुम्हाला नर्मदा मैया पहा बरं सापडते का या चित्रात? अहो, प्रत्यक्ष डोळ्याने सुद्धा ती सापडत नव्हती, तर फोटोत सापडणं किती कठीण आहे. इथे बघा ते. आता पहा बरं, दिसली का आपली नर्मदा मैया? माझ्या फेट्याच्या पातळीला नर्मदा मातेचं पाणी बघा.
समोर दिसणारे जे डोंगर आहेत ना ते दक्षिण तटावरचे आहेत. तिथं कुंभरी गाव आहे. दुर्दैवाने दक्षिण तटावरच्या या गावात आदिवासींची परंपरा नष्ट करत पैशाच्या बळावर ख्रिस्तीकरण सुरू झालेलं आहे. हे कुंभरी गावात उभं राहिलेलं चर्च, जर आदिवासी लोकांना चर्च चालू शकतं तर मंदिर देखील चालू शकेल, नाही का? आणि नाव बघा असं संत पाऊल असं लिहिलं, म्हणजे तुम्हाला एकदम काहीतरी वेगळी संस्कृती यायला वाटत नाही. पाऊल हा शब्द मराठी वाटतो, संत हा शब्द मराठी वाटतो. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यावर आहे. बाहेर का उभय असणे अमुक अमुक. परमेश्वराचा आशीर्वाद. खरा देव तो कोणता ओळखावा. इथून पुढं भयानक चढउतारांचा रस्ता लागतो. म्हणजे हा कच्चा रस्ता होता ज्यावरून दुचाकी जाऊ शकत होती, परंतु दुचाकीला ब्रेक दाबला तर ती खाली पळणार इतका तीव्र उतार होता. त्यामुळे गाडी थांबवणं हा प्रकारच नव्हता, फक्त पळवणे. वर खाली उतार चढत वाटेतली घरं, मनुष्यवस्ती, शेती पाहत पुन्हा एका मोठ्या रस्त्याला लागलो. मोठा रस्ता म्हणजे कच्चाच, परंतु आकार थोडा रुंद. इथे एक खिंड लागली. खिंडीमध्ये एक मोठं घर लागतं. इथे मंजी आणि सुंजी म्हणून भाऊ आहेत. सुंजी सध्या सरपंच होता. त्यांनी मला आदराने बोलवून घेतलं. मिश्किल हास्य आणि हुशार माणूस होता. याच्या मुलाचं नाव आलसा होतं. यांनी मला चहा पाजला आणि जेवून जाण्याचा आग्रह केला. पुढे काही मिळण्याची शक्यता नाही हे देखील सांगितलं. त्यामुळे मी जेवणाला थोडासा अजून वेळ असूनही होकार दिला. याच्या घरामध्ये लगीनघाई चालली होती. चैत्र वैशाखात किंवा साधारण एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान आदिवासींची लग्नसराई असते. आपल्या इथे थोडंफार फरकाने तीच लग्नसराई असते. पण त्याहून सोपी खूण म्हणायची तर मोहाची फुलं विचून संपली आणि पळसाच्या शेंगा खाली पडू लागल्या की लगीनसराई सुरू होते. आता आल्यासरशी तुम्ही लग्नासाठी थांबा असा आग्रह सरपंचाने धरला, परंतु मी विनम्र नकार दिला. त्यांनी मला मस्तपैकी मक्याची भाकरी आणि डाळ भाजी चारली. पोटभर जेवलो. डोंगर चढून उतरून पायातलं बळ कमी झालं होतं. ती झीज या भोजनाने भरून काढणे आवश्यक होते. शेजारीच त्याचा भाऊ मंजी ज्याची झोपडी आणि दुकान होतं. त्याने मला आदराने झोपडीमध्ये नेलं आणि थंडगार सावलीमध्ये बसून चंदनाच्या चारोळ्यांची आंबटगोड फळं आणि चारोळ्या खायला दिल्या. तसेच सोबत थंडगार पाणी देखील पाजले. या सगळ्याच थंड गोष्टी एकत्र आल्यामुळं डोकं एकदम थंड होऊन गेलं. मजा आली. ती लोक सगळी सुंजी मंजीच्या घरामध्ये थांबलेल्या परिक्रमावासींचं एक संग्रहित छायाचित्र आहे. त्याच्याकडे गाडी येते पण आपल्याला दिसते बघा. आता मला खूप चालायचं होतं. पुढं वाकनेर गावाच्या फल्या लागू लागल्या. खटामडी मोरब्या वेली फल्या करत राणीकाजल देवीच्या पायथ्यापाशी आलो. आपल्याला एव्हाना माहीत झालं असेलच की आदिवासी लोकांची देवी देवमोगरा किंवा राणी काजल नावाने प्रसिद्ध आहे. वाटेमध्ये बाजार करून येणारे 2 आदिवासी भेटले. एक बाप आणि त्याची 7-8 वर्षाची मुलगी होती. बाप मोकळा चालला होता आणि सगळं ओझं मुलीच्या डोक्यावर दिलं होतं. मी तिच्या डोक्यावरचं ओझं माझ्या डोक्यावर घेतलं आणि माझ्या काठीचं एक टोक तिने हातात पकडलं. अशी विचित्र दिसणारी ती वरात अतिशय वेगाने डोंगर चढू उतरू लागली. ते दोघेही बापले आरामात चालत होते आणि मला मात्र अक्षरशः पळावे लागत होते. माझी मजा करण्यासाठी काय, परंतु तो आदिवासी मुद्दाम वेगाने चालतोय असं मला उगाचच वाटलं. अखेरीस वाटेत एका दुकानदाराने आम्हाला थांबवलं. दोघेही पावरी भाषेमध्ये बोलू लागले. बहुतेक आदिवासी दुकानदाराला सांगत होता की बाबाजी चालायला चांगला तयार आहे. या लोकांच्या दृष्टीने मी अतिशय जाड होतो आणि माझ्या दृष्टीने माझे आत्तापर्यंतचे सर्वात बारीक स्वरूप मी पाहत होतो. दुकानदाराला मी राणी काजल मातेविषयी विचारल्यावर त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, ती आमची देवी आहे, तिथे परिक्रमावासी जात नाहीत. मी त्याला म्हणालो की अरे देव कधीपासून आमचे आणि तुमचे व्हायला लागले. देव हा देव आहे. देवी म्हणजे साक्षात शक्ती. ती विविध रूपाने प्रकट होते. कधी आईच्या रूपाने, तर कधी मावशीच्या रूपाने, तर कधी शिक्षिकेच्या रूपाने, तर कधी मैत्रिणीच्या रूपाने, कधी पत्नीच्या रूपाने, कधी मुलीच्या रूपाने, कधी रणचंडिका बनून ती रण गाजवते, तर कधी गृहलक्ष्मी बनून उभं घर सांभाळते. या देवी सर्व भूतेषु विविध रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. दुकानदाराला खूप आनंद आला. तो मला म्हणाला, बाबाजी तुम्ही एक काम करा. यहामोगीचं स्थान डोंगरावर आहे. डोंगराला खूप खडा चढ आहे आणि डोंगरावर जाण्याचा मार्ग आपल्या दुकानाशेजारूनच जातो. त्यामुळे तुम्हाला पुन्हा खाली यावं लागणार आहे. तरी तुम्ही अनावश्यक सामान दुकानात ठेवून जा. फक्त नर्मदा मैया सोबत ठेवा आणि वरती जाऊन या. ही युक्ती मला फारच आवडली. लगेचच मी माझी झोळी खाली ठेवली आणि केवळ मैयाची पिशवी आणि दंड हातात घेऊन निघालो. वरपर्यंत कच्चा रस्ता गेलेला होता. आज रविवार असल्यामुळं आदिवासी लोकांची वरती प्रचंड गर्दी होती. मी एकटाच चढत निघालो होतो. सगळेजण माझ्याकडे पाहत होते. माझ्या एकट्याचाच वेश वेगळा दिसत होता.
नर्मदा मातेच्या काठावर राहणाऱ्या लोकांना परिक्रमावासी पाण्याची सवय आहे, परंतु इथे संपूर्ण मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातून लोक येतात. त्यातील बऱ्याच लोकांना हा नक्की काय प्रकार आहे ते कळत नव्हतं. त्यात आज रविवार असल्यामुळं सगळ्यांनी सोबत कोंबड्या आणि बकऱ्या आणल्या होत्या. देवीच्या स्थानापाशी आलो. अलीकडे भरपूर चारचाकी आणि दुचाक्या गाड्या लागल्या होत्या. देवीचं स्थान म्हणजे केवळ 4 भिंती होत्या. खांब बांधून अर्धवट सोडून दिलेले होते. मोठं झाड होतं. अनेक लहान मोठे दगड रंगवण्यात आले होते. हेच देवीचे मुख्य स्थान होते. लोकांनी वाहिलेली मडकी इथं पडली होती. घरी पुजलेले मातीचे देव आणि बैलसुद्धा पडले होते. पुजारी देखील आदिवासी समाजाचा होता. मला पाहून त्याला फार आनंद आला. त्याने मला भरपूर खोबरे आणि पेढे खायला दिले. देवीचं दर्शन घेऊन मागे पाहिलं आणि अक्षरशः भान हरपलं. नर्मदा मातेचं इतकं सुंदर रूप आजपर्यंत पाहिलंच नव्हतं. ते रूप अतिशय सुंदर आणि अतिशय भव्य दिव्य असं होतं. सरदार सरोवर धरण झाल्यापासून नर्मदा मातेच्या काठावरून चालत नसल्याचा हा परिणाम आहे. तिची धरणातली रूपं पाहायला मिळतच नाहीत. अधूनमधून एखादी छोटीशी झलक दिसते, जशी आपण वरच्या चित्रात पाहिली तशी. परंतु एकाच दृश्यामध्ये उभी नर्मदा माता दिसणं अतिशय कर्मकठीण ते इथून दिसत होतं. यासाठी नर्मदा मातेनं मला इथं आणलं की काय असं मला वाटलं. यासाठी नर्मदा मातेनं मला इथं येण्याची बुद्धी दिली असावी. सुमारे 70 ते 80 किलोमीटरचा परिसर अगदी सहज दिसत होता. संपूर्ण शूलपाण्याची झाडीच दिसत होती म्हणा. माझी अशी विनंती आहे की जमल्यास प्रत्येकाने या ठिकाणी अवश्य जावं आणि हे अद्भुत दर्शन अनिमिष नेत्रांनी आपल्या हृदयामध्ये कायमचं साठवून ठेवावं. या भागातले डोंगर असे चढण्या उतरण्यासाठी कठीण आहेत बघा. नर्मदा मातेच्या बाजूला असे कडे आहेत या डोंगराला. तशा डोंगरातूनच गाडीवर नेण्यासाठी या लोकांनी कच्चा रस्ता बनवला आहे. हा राणी काजल मातेकडे जाणाराच रस्ता आहे आणि हीच देवमोगरा किंवा राणी काजल मातेचं डोंगरावरचं स्थान आहे. मागे नर्मदा माता दिसते, ही नर्मदा मैया. लोकांनी वाहिलेली मडकी आणि मातीचे बैल वगैरे शेजारी अक्षरशः ढिगाने पडलेत. स्थान अतिशय रम्य आहे, परंतु लोकांनी भरपूर कचरा केलेला दिसला. याच देवीचं खाली डोंगरावरती देखील एक स्थान आहे. तिकडे पण मी काही गेलो नाही, पण ते स्थान खूप सुंदर आहे असं आहे. संग्रहित छायाचित्र आहे आणि बघा हेच नर्मदा मातेचं अद्भुत असं दर्शन तिथून आपल्याला होतं. अतिशय सुंदर असं दर्शन आहे. वातावरण स्वच्छ असेल ना तर अजून लांबचं दिसतं. खूप मोठा परिसर आहे हा. मी आल्याबरोबर सर्वांनी बकरं कोंबडं कापणं थांबवलं होतं. मी उतरू लागल्याबरोबर मला त्या मुख्य प्राण्यांचे आर्त आवाज ऐकू येऊ लागले आणि फार वाईट वाटलं. या विषयावर समोरच्या तटावर असताना फोदला मामा पावरा यांच्याशी माझी चर्चा आली होती. त्यांचे या बाबतीतले विचार फार स्पष्ट होते. ते म्हणत, जेव्हा एखाद्या प्राण्याची हत्या होते तेव्हा त्याला मारणारा प्राणी अपराधी नसून मरणारा प्राणी खरा अपराधी आहे. तो प्रतिकार करत नाही म्हणून त्याला मारलं जातं. वाघाचा कोणी बळी का बरं देत नाही? गरुडाचा किंवा मांजराचा किंवा कुत्र्याचा बळी का देत नाही? कारण ते प्राणी थोडा का होईना प्रतिकार करतात. ससा, कोंबडी, हरण, शेळी, मेंढी, गाय, बैल, म्हैस हे मात्र अत्याचार करणाऱ्या प्राण्याला लगेच शरण जातात आणि मान टाकून देतात. त्यामुळे ते मरतात. भारतीय समाजानं या गोष्टीचा विचार अवश्य करावा. नर्मदा मातेला नेत्रामध्ये साठवत उतरू लागलो. थोड्याच वेळात ती दिसायची बंद झाली. दुकानातून माझं सामान उचललं आणि पुढे चालू लागलो. कडकडीत दुपार होती. ती हळूहळू संध्याछायेमध्ये परिवर्तित होऊ लागली. सलग अंतर चालत मथवाड नावाचं गाव गाठलं. इथे गावाच्या चौकात एक हनुमान मंदिर आहे. इथे परिक्रमावासींची सोय होते असं मला देवादादांनी सांगितलं होतं. परंतु मी गेलो तेव्हा मंदिर बंद होतं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की गावामध्ये काहीतरी गोंधळ झाला आहे आणि तिकडे सगळी धावपळ सुरू आहे. इतक्यात एक कार्यकर्ता तिथे येऊन माझ्याशी गप्पा मारत बसला. मंदिराच्या बाहेर थोडीशी फरशी घातली होती. तिथे आसन लावायला त्याने मला सांगितले. अतिशय गंभीर चेहरा करून तो मला सांगू लागला, आमच्या गावामध्ये जे प्रमुख लोक परिक्रमावासींची सेवा करतात ना, ते सगळे आज दुसऱ्या गावाला गेलेत. फार मोठा विषय झाला आहे. या क्षेत्रात अतिशय जघन्य मानला जाणारा अपराध घडला होता. गावातील एक सून दुसऱ्या गावातील आदिवासी नसलेल्या मुलाबरोबर पळून गेल्यामुळं अख्खा गाव तिला आणायला गेला होता. या भागातील आदिवासी लोकांचे विवाहाच्या बाबतीतले नियम फार सोपे आहेत. इथे मातृसत्ताक पद्धती आहे. म्हणजे अगदी मुलीच्या घरी जरी नवरा राहायला जात नसला तरी मुलीला जास्त अधिकार असतात आणि मुलगीच घर सांभाळते. पुरुषाला हुंडा द्यावा लागतो. मुलीकडून हुंडा घेतला जात नाही. त्या बदल्यात पुरुषाला बहुपत्नीकत्वाचा अधिकार दिलेला आहे. अर्थात त्याला विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी नाही. तर थेट लग्न करूनच अशी व्यक्ती घरात आणावी लागते. हा नियम सर्वमान्य असल्यामुळे विवाहबाह्य संबंध हा प्रकार या भागात दिसतच नाही. कोणाला असं वाटू शकतं की हा महिलांवर अन्याय आहे, तर तसे देखील नाही. कारण महिलेला कितीही मुलं झाल्यानंतर
जर असं वाटलं की आपला पती म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही, तर ती ताबडतोब तिला सोडून तिला आवडेल त्या व्यक्तीसोबत जाऊ शकते. अशा वेळी झालेली मुलं पित्यालाच सांभाळावी लागतात. ती सांभाळणं तिच्यावर बंधनकारक नाही, परंतु बापावर बंधनकारक आहे. हा द्वितीय संबंध देखील महिलेच्या परिप्रेक्ष्यातून समाजाने स्वीकारलेला आहे. फक्त दुसरा पती आदिवासी असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पहिल्या पतीची परवानगी असो नसो तिला तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळे पती पत्नीला फार जपून वागवताना दिसतात. दोघांच्या नात्यात आदर असलेला दिसतो. इथं मात्र आदिवासी नसलेल्या मुलासोबत ती पळून गेली होती. हाच मोठा अपराध तिने केला होता. उभा गाव तिला आणायला गेलेला असल्यामुळं गावामध्ये फक्त महिला आणि मुले होती. आज आपल्याला उपाशी झोपायला लागणार याची मी मनोमन तयारी करून ठेवली. एक छोटी मुलगी मंदिरामध्ये शिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दाराला कडी आहे, कुलूप नाही. मग मी मंदिर उघडून आत गेलो आणि मारुतीची उपासना करत बसलो. त्या छोट्याशा मुलीने सगळं मंदिर झाडून घेतलं. मग मंदिरातली सगळी भांडी उपकरणं बाहेर घेऊन गेली आणि स्वच्छ घासून पुसून घेऊन आली. मंदिरातली फरशी तिने पुसून घेतली आणि मला बाहेर बसायला सांगितले. नंतर तिने मारुतीला फुले वाहून हार घालून त्याची सुंदर पूजा केली व आरती केली, दिवाबत्ती केली. एव्हाना अंधारू लागले होते. मी कुठून आलो आहे वगैरे चौकशी तिने केली. ही मुलगी फक्त 3रीमध्ये होती, म्हणजे तिचं वय 8 वर्ष असावं. तिचं नाव होतं नेहा. मंदिरासमोरच कोपऱ्यावर तिचं घर होतं. घराशेजारी एक हापसा आहे, तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता हे तिने मला सांगितले. मी अगदी मनोमन आता तोच विचार करत होतो की आता स्नान कुठे करावं, तोच तिने ओळखला. इतक्यात तिथे नंदू नावाचा एक मुलगा शेळ्या घेऊन आला. मंदिराबाहेर पिंपळाचं झाड होतं. त्याची पानं तोडून तो शेळ्यांना खाऊ घालत होता. मी पण त्याला मदत केली. पिंपळाची कोवळी पानं शेळ्यांना लपालपा खाताना पाहून मला खूप मौज वाटली. शेळी हा प्राणी मला लहानपणापासून आवडतो. माझ्या आजोळी एक शेळी होती. आमच्या गड्याची बायको मला रोज त्या शेळीचं दूध काढून पाजायची. ते दूध पिलं की मिशा येतात असे त्यानं मला सांगितले होते. त्यामुळे मी ते दूध पिऊन आरशात जाऊन मिशा बघायचो. पुढे आदमापूरला दर्शनाला जायला सुरुवात केली. बाळूमामांची अनुभूती येत गेली. घरी बाळूमामांच्या मेंढ्या येऊन गेल्या. समोरच्या तटावर असताना मला भेटायला आलेले माझे मित्र चन्नेमामा आणि मी एकत्र राहताना कुठल्याही मेंढ्या दिसल्या की आम्ही बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं आजही म्हणतो. तात्पर्य, शेळ्या मेंढ्या आणि त्यांच्या लीला मला आवडतात. अतिशय चपळ, चिवट आणि कठीण प्राणी. आपलं अजिबातच ऐकत नाही. तिला वाटेल तेच खरं करणार. त्यांच्या ओरडण्याचे विविध अर्थ काढायला मला फार आवडायचे आणि तसा आवाज काढून त्यांना फसवायचं हा एक लहानपणचा आवडीचा उद्योग. शेळ्या दगडावर, कडेकपाडीवर कशा चढतात हे पाहायला मला मजा यायची. हीच ती पिंपळाची जागा असलेली ही जागा आहे जिथं मी शेळ्यांना पानं खायला घातली. समोरून गेलेला जो रस्ता आहे तो खेरवाडाकडे जातो. फोटो ज्या रस्त्यावर उभारून काढला आहे तो रस्ता भिताडा गावाकडे जातो. आणि अशी स्पार्टेक्सची फरशी खाली टाकलेली जी फुटायला लागली बघा एका बाजूला, हे हनुमानजीचं मंदिर आहे. हनुमान दादाचं मंदिर म्हणतात त्याला. बाहेर टाकलेल्या टाईल्स अर्थातच जागोजागी तुटल्यात, पण गावाकडे आधुनिक फरशी घालण्याची हौस फार मोठी असते. त्यामुळे त्याने ती घातलेली. आपटायचं माणूस एखाद्या याच्यावर. हो का, शेजारीच माती, शेती आणि रस्ता आहे. त्यामुळे ही फरशी सतत धुळीनं भरते आणि सतत त्याला झाडावं लागतं, सतत स्वच्छता ठेवावी लागते. या विटांच्या बांधकामाला लागूनच मी आसन लावलं होतं. बरोबर समोर जे घर दिसतं ना ते नेहाचं घर आहे. इथंच ती मुलगी राहायची बिचारी. हेच मतवाडचे हनुमान दादा. बराच वेळ शेळ्यांशी खेळल्यावर मी असं ठरवलं की आता लवकर झोपून टाकावं, म्हणजे भुकेची जाणीव होणार नाही. स्नानपूजा आटोपून घेतली आणि झोपाच्या तयारीला लागलो. इतक्यात नेहा तिथं आली आणि मला म्हणाली, बाबाजी रुको. तिच्या हातात तिने तांब्या आणि झाकलेलं ताट धरलं होतं. माझ्यासमोर ताट ठेवत, तांब्याबरोबर माझ्या डाव्या हातासमोर ठेवत मला म्हणाली, भोजन पालो बाबाजी. मला आश्चर्याचा धक्काच बसला. तू कसं काय माझ्यासाठी जेवण आणलीस असं विचारलं. नेहा म्हणाली, आमच्या गावातून कधीही कोणी परिक्रमाची उपाशी जात नाही आणि नेमकं आज सगळेच लोक बाहेर गेलेत, म्हणून मी विचार केला की आज तुम्हाला भोजन प्रसाद मी देणार. कल्पना करून बघा बरं का. हे सगळं बोलणारी मुलगी 8 वर्षाची. मी तिला म्हणालो की अगं पण तेवढ्याकरता तुझ्या आईला कशाला त्रास दिलास. त्यावर तिनं जे उत्तर दिलं ते ऐकून मी हतबुद्धच झालो. ती म्हणाली की आई दुकान सांभाळते त्यामुळे मी स्वयंपाक केला आहे. आमटी, भात, पोळी, भाजी असं सगळं पदार्थ त्या मुलीने स्वतः केले होते. माझ्या डोळ्यातून गळागळा अश्रुधारा वाहू लागल्या. परिक्रमेमध्ये नर्मदा माता भेटते असं म्हणतात ना, ती कोण असते तर अशीच नर्मदा खंडातली एखादी चुणचुणीत मुलगी असते. विचार करून पहा, आपल्या घरातली किंवा आपल्या आजूबाजूची 8 वर्षाची मुलं आजकाल आलेल्या पाहुण्यांशी कसे वागतात. किंबहुना घरात आल्यावर त्यांच्याकडे बघतात तरी का, उठून उभे तरी राहतात का. पाया पडणे आणि ख्यालीखुशाली विचारणे ही तर फार पुढची गोष्ट. नर्मदा खंडाने आपली उदात्त भारतीय संस्कृती जपली आहे असे मी जे एक छातीठोकपणे पुन्हा पुन्हा सांगतो त्याला कारण तिथे मला आलेले हे असले दिव्य अनुभव आहेत.
मी या समाजाचा एक भाग आहे ही शिकवण आपल्या मुलांना देण्यामध्ये आपण कमी पडतो आहोत का काय, याचा विचार प्रत्येकानं वैयक्तिक पातळीवर करणं अतिशय आवश्यक आहे. योग्य वयात म्हणजे निदान वयवर्ष 6 ते 10 या कालावधीमध्ये मुलांवरती पूर्णवेळ काम करणे हे अत्यंत अत्यावश्यक आहे. कारण याच काळात त्यांचं व्यक्तिमत्व आकाराला येत असतं. नेहाने केलेला स्वयंपाक म्हणजे साक्षात अमृत होतं. तिनं अतिशय मनापासून भक्तिभावाने स्वयंपाक केलेला असल्यामुळे त्याला अक्षरशः अमृताची प्रसादाची चव होती. मला अजून एक भावलेली गोष्ट म्हणजे बरोबर माझी जेवढी भूक आहे तेवढंच तिनं वाढवून आणलं होतं. इतक्यात तिथून मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका तरुणाने शेजारी कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन माझ्यासाठी मिरचीची भजी आणली. भोजन झाल्यावरती गरम गरम भजी खाल्ली आणि नेहालासुद्धा दिली. माझ्याकडे असलेल्या गोळ्या बिस्किटं वगैरे खाऊ तिला देऊन टाकला. मी तिला दक्षिणा देत होतो ती तिने अजिबात घेतली नाही. मला त्या मुलीचं फार कौतुक वाटलं. तिला मी मनोमन साष्टांग नमस्कार केला. माझ्यासाठी मथवाडची नेहा साक्षात नर्मदा मातेचं रूपच ठरली होती. पोटभर भोजन झाल्यामुळं शांत झोप लागली. मनोमन मी नर्मदा मातेला प्रार्थना केली की ही नेहा आयुष्यात जिथे कुठे जाईल तिथे तिला सुखी ठेव. जीवनातले कुठलेही दुःख तिच्या वाट्याला येऊच नाही आणि येणारही नाही. इतकी सालस, समंजस, सात्विक, सोज्वळ आणि हुशार मुलगी असल्यावर ते आयुष्य उत्तमच जगणार यात काही शंकाच नाही. सकाळी उठायला थोडासा उशीरच झाला. उजेडामध्ये उठले की डोलडाची अडचण होते. सर्वत्र लख्ख उजेड असल्यामुळं आणि लोकांची कामाची लगबग चालू झालेली असल्यामुळं फार लांब जावे लागते. आता इथून पुढे अठ्ठा नावाच्या गावात मला जायचं होतं. परंतु गावात जाण्यासाठी डोंगरातला जंगलातला असा एक चटखट होता. मला वाटलं की चला बरं झालं आता आपलं चालणं वाचलं. परंतु त्या मार्गाने जाताना मला असा एक भयानक अनुभव आला की जवळपास मी यमराजाच्या दारावरची घंटा वाजवूनच परत आलो होतो. त्याचं असं झालं. नर्मदे हर, नर्मदे हर.